नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही बँकिंग अवेअरनेसचा जो सेशन कंडक्ट करणार आहोत त्यामध्ये आपण पूर्णपणे सविस्तर जे चर्चा आहे ती RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाविषयी आपण करणार आहोत। त्यामध्ये आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन विभाग केलेले आहेत। त्यामध्ये आपण जे आज जो आहे या पार्टमध्ये आपण RBIचं एस्टॅब्लिशमेंट, RBIच्या सबसिडीज आणि RBIचे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि नेक्स्ट पार्टमध्ये RBIचे जे काही प्रिंटिंग प्रेस असतील त्या कोणकोणत्या भागामध्ये विभागले गेले आहेत, त्याच्यानंतर कॉईन मिंटिंग कुठे चालते, नंतर मॅक्सिमम डिनॉमिनेशनचा कॉईन, त्याच्यानंतर मॅक्सिमम डिनॉमिनेशनची काही नोट असेल ती, त्याच्यानंतर नोटचे काही जे काही टाईप्स आहेत त्यामध्ये आपण विभागणी केलेली आहे। आणि RBIचा शेवटी RBIचे कोणते कोणते इम्पॉर्टंट रिपोर्ट्स ते देत असते एका फायनान्शियल इयरमध्ये ते आपण बघणार आहोत। ठीक आहे, दोन पार्ट्समध्ये आपण हा जो काही टॉपिक आहे RBIचा आपण ते कव्हर करणार आहोत। ठीक आहे, एखादा IBPSचं जो प्रिपरेशन करणारा विद्यार्थी असेल तर त्याला हे मस्ट जे काही लेक्चर आहे त्याला हे लेक्चर बघणं खूप गरजेचं आहे। यावर बऱ्याचशा वेळा इंटरव्ह्यू ही क्वेश्चन विचारत असतात आणि MCQ हे छोटे छोटे MCQ या जे काही RBI वरती ते बनत असतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये जो काही काहीतरी जे काही फायनान्शियल रेग्युलेशन असतात त्याचे मम्मी किंवा पप्पा करत असतात, तर जनरली आपल्याकडे जे आहे फादर हे जे असतात आपले ते जे काही पेमेंटचं फायनान्शियल जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं रेग्युलेशन सुपरविजन त्यांच्याकडनं चालत असतं। तसं बँकिंग आणि फायनान्शियल सिस्टममध्ये जे काही पेमेंट आणि फायनान्सचं जे काही रेग्युलेशन आहे, सुपरविजन आहे, ते कोणामार्फत चालतं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। ठीक आहे, जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे ते पूर्णपणे बँकिंग फायनान्शियल सिस्टमचं बॉस आहे असं आपण म्हटलं तरी चालेल। ठीक आहे, तर आपण त्याचं डायरेक्टली लगेच इमिजिएटली आपण त्याचं सेशन आपण स्टार्ट करूया। बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची गरज कशी पडली आणि त्यामागे थोडंसं बॅकग्राऊंड काय होतं। बघा, 1920 मध्ये इंडियाचे काही जे पीपल्स आहेत त्यांनी मागणी केली की भारतासाठी एक सेंट्रल बँकेची गरज आहे, तर मग त्या दृष्टीने ब्रिटिशांनी ती मान्य करून त्यावर एक हिल्टन यंग नावाचं कमिशन हे सेटअप करण्यात आलं। ठीक आहे, जे काही ब्रिटिश आहेत त्यांच्याकडनं हिल्टन यंग नावाचं कमिशन सेटअप करण्यात आलं, त्याला रॉयल कमिशन असं म्हटलं गेलं। आणि त्यांनी जे पूर्णपणे 6 वर्षाचा पूर्णपणे त्याचा अभ्यास केला भारताचा पूर्णपणे, आणि त्यानंतर त्यांनी 1926 मध्ये जे काही हिल्टन कमिशनचा जो रिपोर्ट आहे रॉयल कमिशनचा, तो इंडियन करन्सी ऑन फायनान्सवरती तो त्यांनी जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सबमिट केला आणि त्यानुसार मग त्या भारतामध्ये एक सेंट्रल बँकेची निर्मिती करण्यात गेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही जेव्हा RBIचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं त्यामध्ये RBIचं 1935 मध्ये जेव्हा चालू झालं एस्टॅब्लिशमेंट तेव्हा तिचं हेडक्वार्टर हे कोलकाताला होतं। त्याच्यानंतर तेच हेडक्वार्टर 1937 मध्ये परमानंटली शिफ्ट करण्यात आलं ते मुंबईमध्ये। तर आजपर्यंत ही आजच्या डेटपर्यंत ही RBIचं जे काही हेडक्वार्टर आहे ते मुंबईलाच आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, पुढे बघा, RBIचं जे आहे ऑपरेशन, RBIचं जे काही ऑपरेशन आहे ते 1 एप्रिल 1935 पासून आपल्याला स्टार्ट झालेलं बघायला मिळतं। ठीक आहे, त्याच्यानंतर एस्टॅब्लिशमेंट बघा, RBIची जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे ती कशामार्फत झाली तर RBIचा पहिले ॲक्ट तयार झाला, RBI ॲक्ट 1934, आणि त्याचं जे काही आहे त्याला एखादी गोष्ट जेव्हा ॲक्टने बनते त्याला एक नंतर मग त्याला स्टॅट्युटरी बॉडी किंवा स्टॅट्युटरी स्टेटस मिळालं असं पण म्हणतो। ठीक आहे, एक स्टॅच्युटरी बॉडी आहे। ठीक आहे, RBI। त्याच्यानंतर बघा पुढे त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं परमानंटली मी सांगितल्याप्रमाणे 1935 मध्ये आधी हेडक्वार्टर जे आहे ते कॅलकाटाला होतं 1935 मध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर तेच हेडक्वार्टर 1937 मध्ये कुठे शिफ्ट झालं ते मुंबईला शिफ्ट झालं, आणि आजही ते हेडक्वार्टर कुठे आहे, संजय मल्होत्रा जे आहेत 26 गव्हर्नर ऑफ RBI ते कुठे बसत आहेत तर मुंबईच्या हेड ऑफिसला बसत आहेत। ठीक आहे, हेडक्वार्टर कुठे आहे तर RBIचं तर ते मुंबईला आहे। त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघा, तिचं नॅशनलायझेशन म्हणजे काय, आधी जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होती ती प्रायव्हेटली ओन्ड होती, त्याच्यानंतर मग तिचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नॅशनलायझेशन केलं। नॅशनलायझेशनची डेट इम्पॉर्टंट आहे 1 जानेवारी 1949। ठीक आहे, 1 जानेवारी 1949। ठीक आहे, नॅशनलायझेशन म्हणजे काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्यातली जे काही शेअर्स आहेत ते किती ओन केले असेल, मोर दॅन जे काय असेल 51%। ठीक आहे, केले असेल। ठीक आहे, मोर दॅन 41% गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे शेअर्स आलेत। ठीक आहे, आणि अदर्सचे आपण 49 म्हणू। ठीक आहे, आता टोटली जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच आहे RBI। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रायव्हेटली बघा, जेव्हा ती प्रायव्हेटली ओन्ड होती त्याच्यामध्ये शेअर कॅपिटलवर बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेत विद्यार्थी मित्रांनो की RBI जेव्हा एस्टॅब्लिशमेंट करण्यात आली तिचं शेअर कॅपिटल किती होतं, तर ते शेअर कॅपिटल बघा किती होतं, फक्त 5 करोड, आणि त्याचे शेअर्स बघा 100 रुपयामध्ये, आणि ते प्रत्येकामध्ये ते फुल्ली पेड अपमध्ये ते डिवाइड करण्यात आले होते। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे लोकल बोर्ड्स, ठीक आहे. लोकल बोर्ड्समध्ये काय काय समावेश आहे विद्यार्थी मित्रांनो? न्यू दिल्ली, त्याच्यानंतर मुंबई, त्याच्यानंतर चेन्नई आणि कोलकाता, ठीक आहे. हे डायरेक्शननुसार तुम्ही लक्षात ठेवा. लोकल बोर्ड्स जे आहेत आरबीआयचे 4 लोकल बोर्ड्स आहेत, ठीक आहे. नॉर्थमध्ये जर बघितलं तुम्हाला न्यू दिल्ली, साऊथमध्ये बघितलं तर तुम्हाला चेन्नई जाणवेल, त्याच्यानंतर वेस्टमध्ये गेले तर तुम्हाला मुंबई दाखवेल आणि तुम्ही ईस्टमध्ये गेलात तर तुम्हाला कोलकाता, ठीक आहे. असे 4 जे लोकल बोर्ड्स आहेत आरबीआयचे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील की आरबीआयचे 4 लोकल बोर्ड्स कोणते कोणते आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. आरबीआयच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये इंटरव्ह्यू हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारत असतो की आरबीआयच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये किती लोकांचा समावेश आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, आरबीआयच्या टोटल जे काही सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत टोटल 21 असतात. त्यामध्ये काय काय कोणाकोणाचा समावेश आहे विद्यार्थी मित्रांनो ते बघा. गव्हर्नर असतात, ठीक आहे. आता गव्हर्नर कोण आहेत सध्याला? तर श्री संजय, जे काही संजय मल्होत्रा आहेत 26 नंबरचे आरबीआयचे गव्हर्नर आहेत, त्यांचा समावेश आहे. त्याच्यानंतर 4 डेप्युटी गव्हर्नर्स आहेत. मग डेप्युटी गव्हर्नर्समध्ये कोणकोणते डेप्युटी गव्हर्नर्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. पहिला गव्हर्नर कोण आहे डेप्युटी गव्हर्नर? श्रीचंद्र मुर्मू. त्याच्यानंतर टी रविशंकर, त्याच्यानंतर स्वामीनाथन जानकीरमन, ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर पूनम गुप्ता, ठीक आहे. डॉक्टर पूनम गुप्ता ह्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मेंबर पण आहेत, असं मी तुम्हाला ऑलरेडी आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं पण आहे. प्लस मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडनं, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्याच्याकडनं 2 लोक जे असतात ते अपॉइंट केलेले असतात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये. त्याच्यानंतर नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं 10 लोक जे इकॉनॉमिस्ट असतील, प्रामुख्याने जे इकॉनॉमिस्ट असेल अशा लोकांना तिथं अपॉइंटमेंट केलं असं नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि लोकल बोर्ड्सकडनं किती मेंबर्स आहेत बघा. जसं आपण जे लोकल बोर्ड बघितले 4 कोणते? न्यू दिल्ली, त्याच्यानंतर खाली साऊथला चेन्नई, त्याच्यानंतर वेस्टला मुंबई आणि ईस्टला कोलकाता, ठीक आहे. हे 4 मेंबर्स असतात. असे टोटल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, टोटल मेंबर ऑफ डायरेक्टर्स किती? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आरबीआयमध्ये 21 आहेत. विद्यार्थी मित्रांनो एकदा पुन्हा रिवाईज करा की या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये जे 21 मेंबर्स आहेत त्यामध्ये कोण कोण आहे, ठीक आहे. तर पहिले जे आहे ते आरबीआयचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा, त्यांच्या जो काही 26 गव्हर्नर ऑफ आरबीआय असं म्हटलं तरी चालेल त्यांना, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 डेप्युटी गव्हर्नर्स, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडनं 2 जे आहेत 2 मेंबर्स अपॉइंट केले जातात. त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून नॉमिनेट केलेले किती असतात? 10 मेंबर्स असतात. त्याच्यानंतर लोकल बोर्ड्सकडनं 4 मेंबर्स असतात. असे टोटल जे मेंबर्स आहेत 21 मेंबर्स आहेत. आणि पर्टिक्युलरली तुम्हाला जे काही आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे, ठीक आहे. तर पहिला गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर कोण आहे? श्रीचंद्र मुर्मू. त्याच्यानंतर स्वामीनाथन जानकीरमन, त्याच्यानंतर डॉक्टर पूनम गुप्ता आणि राहिलेले कोण आहेत बघा? टी रविशंकर, ठीक आहे. हे एवढे 4 डेप्युटी गव्हर्नर्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, आरबीआयच्या आपल्याला आता सबसिडरीजकडे आपण जाऊया, ठीक आहे. आरबीआयच्या कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट सबसिडरीज आहेत? आपल्याला 6 इम्पॉर्टंट सबसिडरीज बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट आहेत, ज्या प्रिंटिंग करतात, त्याचं आपण थोडंसं डिटेल ॲनालिसिस करणार आहोत, पण ते मात्र पार्ट 2 मध्ये असणार आहे, ठीक आहे. पहिली जी इम्पॉर्टंट सबसिडरी आहे आरबीआयची ती आहे DICGC, काय? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तिचं एस्टॅब्लिशमेंट बघा कधी झालेलं आहे. एस्टॅब्लिशमेंट तिचं झालेलं आहे 15 जुलै 1978 आणि तिचं हेडक्वार्टर पण इम्पॉर्टंट आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. DICGC, डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. हिचं कामच काय आहे बघा, नावामध्येच काय दिलेलं आहे? इन्शुरन्स प्रोव्हाइड करणं, ठीक आहे. आणि याचा एक ॲक्ट पण आहे DICGC ॲक्ट, हा बी बराचसा वेळेस विचारला जातो. तर DICGC ॲक्ट 1961 हा एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. DICGC ॲक्ट 1961. तर 2020 पासून बघा आधी जो डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी आहे, म्हणजे आपण जे काही नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज आपण जे काही बँकमध्ये आपण पार करत असतो, आपण जे काही डिपॉझिट्स बँकमध्ये आपण सेव्हिंग जे असे आपण डिपॉझिट करत असतो त्यावरती आरबीआय आपल्याला किती आपल्याला इन्शुरन्स प्रोव्हाइड करतं. तर आरबीआय आपल्याला आधी 1 लाख रुपयाचं देत होतं इन्शुरन्स. आता ते जे काय आहे 2020 पासून जे आहे ते आरबीआयने रिवाईज करून डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्टनुसार त्याला 1961 नुसार आपल्याला 5 लाखाचं जे आहे इन्शुरन्स, जे काय आपण जे काही पैसे आपण बँकेमध्ये डिपॉझिट करू त्याला 5 लाखापर्यंत आपल्याला जे आहे ते इन्शुरन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. मग ते कोणत्याही जे काही शेड्यूल 2 बँक जे आहेत आरबीआयच्या सेकंड शेड्यूलमध्ये ज्या बँका रजिस्टर्ड आहेत अशा बँकांकडे आपल्याला ती सुविधा उपलब्ध आहे, ठीक आहे. तर असं तुम्हाला DICGCचा ॲक्ट तुम्हाला लक्षात आला असेल की DICGC त्याचा फुल फॉर्म बऱ्याच विचारण्यात आलेला आहे, डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर त्याचं एस्टॅब्लिशमेंट 15 जुलै 1978 आणि त्याचं हेडक्वार्टर इम्पॉर्टंट आहे, हेडक्वार्टर मुंबईला आहे. त्याच्यानंतर दुसरी सबसिडरी बघा, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड. हिचं फाउंडेशन कधी झालेलं बघा 3 फेब्रुवारी 1995 आणि
तिचं हेडक्वार्टर कुठे आहे, बेंगलोर आहे. लक्षात कसं ठेवणार विद्यार्थी मित्रांनो, बी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, बी तर बी वरून बेंगलोर हेडक्वार्टर लक्षात ठेवा, कारण याशी तुम्हाला एन नंबर ऑफ हेडक्वार्टर्स तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला IBPSच्या त्याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागणार आहे. तर थोडंसं असं काहीतरी जुगाड तरीका तुम्ही शोधून टाका, ठीक आहे. तर हेडक्वार्टर्स तुम्ही रिमेंबर करू शकता. त्याचं फॉर्मेशन बघा त्याच्या कधी झालेलं आहे तर 3 फेब्रुवारी 1995 आणि हेडक्वार्टर कुठे आहे तर ते बेंगलोरला आहे, ठीक आहे. नावामध्ये दिले बघा भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, ठीक आहे. प्रिंटिंग नोटांची प्रिंटिंग करणं त्याचं जे प्रामुख्याने हे जे मेन काम आहे भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये बँकिंगच्या नोट्स असते, नोट्सचं प्रिंटिंग करणं किंवा आपल्याला काही स्टॅम्प पेपर्स असतील त्यांचं प्रिंटिंग करणं याचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ह्या ज्या सबसिडीज आहेत त्या आपण पुढे जो सेकंड पार्ट आहे यामध्ये याचं डिटेल ॲनालिसिस आपण बघणार आहोत, ठीक आहे. आता जे सेक्शन आहे यामध्ये सबसिडीज आणि थोडंसं एक ओव्हरव्ह्यू की नेमकं या सबसिडीचं नेमकं काम काय आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा, तिसरी जी सबसिडी आहे ती काय, रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि प्रायव्हेट लिमिटेड, ठीक आहे. मग त्याला शॉर्टमध्ये काय म्हटलं गेलं आहे, रेबेट म्हटलं गेलं. रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नावामध्येच दिलेलं आहे IT सर्व्हिस, ठीक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला लागणाऱ्या ज्या काही बँकिंग सिस्टम प्रणालीला लागणाऱ्या जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सायबर सिक्युरिटीच्या काही गोष्टी असतील ते प्रोव्हाइड कोणाचं काम करण्याचं कोणाचं आहे तर रिबीटचं आहे, रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तिचं जे काही फाउंडेशन आहे बघा कधी झाले 2016 मध्ये आणि तिचं हेडक्वार्टर कुठे आहे तर हेडक्वार्टर आहे तिचं मुंबईला आहे. विद्यार्थी मित्रांनो नवीन ऑर्गनायझेशन आहे 2016 मध्ये आणि तिचं हेडक्वार्टर कुठे आहे तर तिचं हेडक्वार्टर तिचं मुंबईला आहे. काम काय आहे तिचं IT आणि सायबर सिक्युरिटी सर्व्हिस ज्या आहेत त्यांची पूर्तता करणं. त्याच्यानंतर पुढची जी इम्पॉर्टंट सबसिडरी आहे RBIची इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी आणि अलाइड सर्व्हिसेस. बघा नावातच पूर्ण दिलेले इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी आणि अलाइड सर्व्हिस. मग काय इम्पॉर्टंट काम आहे तिचं, सर्व ज्या बँका आहेत आणि वित्तीय संस्थांना IT संबंधित सेवांना समर्थन करणं देशामध्ये, ठीक आहे. वित्तीय सेवा असेल सर्व बँकांना वित्तीय संस्थांना IT संबंधित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड सर्व काही ज्या बँका आहेत त्यांना ती समर्थन करणं, त्यांना ती काय आहे ती समर्थन करणं असं आपण म्हणू शकतो पूर्ण देशामध्ये. त्याच्यानंतर पुढे बघा पाचवी जी इम्पॉर्टंट सबसिडरी आहे विद्यार्थी मित्रांनो, पाचवी सबसिडरी कोणती आहे, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ठीक आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हिचं जे काही फाउंडेशन आहे ते तुम्हाला दिसते का, दिसत नसेल तर मी सांगतो इथे, ठीक आहे. फाउंडेशन तिचं कधी झाले विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. फाउंडेशन बघा 13 जानेवारी कधी झालेले 13 जानेवारी 2006 मध्ये, ठीक आहे. आणि तिचं हेडक्वार्टर कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, हेडक्वार्टर तिचं आहे न्यू दिल्लीला आहे, ठीक आहे. या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हेडक्वार्टर्स आणि जे काही तिचं फाउंडेशन आहे 13 जानेवारी 2006 आणि हेडक्वार्टर आहे तिचं न्यू दिल्लीमध्ये आहे, ठीक आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर बघा सिक्युरिटीचं प्रिंटिंग असेल, ठीक आहे. जो काय आपल्याला सिक्युरिटी जे काय आपण लागते गव्हर्नमेंट अप्रूव्ड सिक्युरिटी, आपण बऱ्याच वेळा हा शब्द ऐकलेले आहे. तर जे काही गव्हर्नमेंट अप्रूव्ड सिक्युरिटी असेल त्याचं प्रिंटिंग करणं आणि कॉइन मिंटिंग जे काम आहे ते याच्याकडे आहे, ठीक आहे. RBIच्या या सबसिडीकडे आहे. त्याच्यानंतर आपण पुढे आपण जर गेलो विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढे शेवटची जी RBIची सबसिडी आहे तिचं नाव काय आहे, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब, RBIH रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब. तिचं हेडक्वार्टर कुठे आहे तर तिचं हेडक्वार्टर आहे बेंगलोरला आणि तिचं इम्पॉर्टंट काम काय आहे, टू नर्चर अँड एनकरेज द फायनान्शियल इनोव्हेशन. जे काही फायनान्शियल इनोव्हेशनचे जे काही काम चालत असेल हे नर्चर करणं, त्याला एनकरेज करण्याचं काम कोणाचं आहे तर रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब ही लेटेस्ट सबसिडरी आहे RBIची, जुलै 2022 मध्ये अस्तित्वात आलेली. तर तिचं बघा हेडक्वार्टर बेंगलोरला आहे एवढं लक्षात ठेवा. आणि फॉर्मेशन जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर ते जुलै 2022 मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर तिचं जे फॉर्मेशन जे आहे, ठीक आहे, तिचं फॉर्मेशन कशानं केलेलं आहे तर सेक्शन 8 कंपनी आहे, ठीक आहे. नॉन फॉर प्रॉफिट कंपनी आहे, ठीक आहे. सेक्शन 8 कंपनी ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 नुसार तिचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलेलं आहे आणि इट वॉज अ होलली ओन सबसिडी. ती RBIची प्रामुख्यानं पूर्णपणे सबसिडी आहे. आणि तिची पेडअप जी काही इनिशियल कॅपिटल होती, पेडअप कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ते किती होतं तर 100 करोडचं होतं. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, कारण 100 करोड एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे की RBIH जर फॉर्मेशन जेव्हा झालं होतं तिचं कॅपिटल किती होती, ठीक आहे. जे रेग्युलर प्रिपरेशन करत असेल त्या विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन आठवत असेल, पण जर समजा कोणी नवीन प्रिपरेशन करत असेल तर त्याला ह्या गोष्टी थ्रू काय काय लक्षात ठेवायला लागणार आहे, काय काय इम्पॉर्टंट क्रिप्स पॉईंट आहेत त्यावर आपल्याला प्रामुख्याने लक्ष ठेवायला लागणार विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, आपल्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया.
बघा सेक्शन 22 हा एक सेक्शन इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सेक्शन 22 मागेही मी तुम्हाला पेमेंट बँक अँड स्मॉल फायनान्स बँकमध्ये तुम्हाला हा सेक्शन सांगितला होता, ठीक आहे. सेक्शन 22 नुसार RBI ॲक्ट 1934 काय सांगतो आपल्याला की बँक शॅल हॅव द सोल राईट टू इश्यू द नोट्स, ठीक आहे. जर समजा बँकांना जर समजा बँक्स नोट जर इश्यू करायचे असेल तर सेक्शन कोणता इम्पॉर्टंट आहे तर सेक्शन 22 ऑफ RBI ॲक्ट 1934 नुसार बँकला सोल राईट आहे की ते ज्या बँक नोट्स आहे ते इश्यू करू शकतात. हा एक सेक्शन तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर जे काही प्रिंटिंग ऑफ करन्सी नोट्स, जे काही आपण करन्सी आपण डेली बेसिसवरती आपण यूज करतो ती करन्सी, तर ती करन्सी जी काही प्रिंट करण्यासाठी RBIचा काय नियमावली आहे, ठीक आहे. तर ती आहे बघा, ती कशा बेसिसवर केली जाते तर मिनिमम रिझर्व्ह सिस्टम, ठीक आहे. मिनिमम रिझर्व्ह सिस्टमच्या बेसिसवरती तिचं जे आहे करन्सीचं हे प्रिंटिंग केलं जातं. मग मिनिमम रिझर्व्ह सिस्टममध्ये मिनिमम ॲटलिस्ट किती आहे तर ते आपण तो क्रायटेरिया बघू विद्यार्थी मित्रांनो. सिस्टम इज ॲप्लिकेबल इन इंडिया सिन्स जी काही मिनिमम रिझर्व्ह सिस्टम आहे त्याच्यावरही बऱ्याच वेळा क्वेश्चन भेटलेला आहे की मिनिमम रिझर्व्ह सिस्टम जी आहे ती इंडियामध्ये ॲप्लिकेबल कधी झाली तर ती 1956 पासून ती ॲप्लिकेशन तिचं चालू झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ती किती असते बघा, ॲटलिस्ट 200 करोड्स इन रुपीज ऑफ ऑल द टाइम्स, ठीक आहे. किती असणार आहे ते आपल्याला RBIला किती मेंटेन करावं लागणार आहे मिनिमम रिझर्व्ह सिस्टम, म्हणजे RBIने टोटल ॲसेट्स किती ते काही होल्ड केले पाहिजे ना आहेत. मिनिमम रिझर्व्ह सिस्टम म्हणजे काय, प्रिंटिंग करण्यासाठी RBIच्या करन्सी नोट्स आहेत ते प्रिंटिंग करण्यासाठी RBIकडे मिनिमम जे काही ॲसेट्स आहेत ते किती होल्ड करायला पाहिजे ते ॲटलिस्ट 200 करोड्स. आणि 200 करोड्समध्ये पण त्यांची विभागणी केलेली आहे की 115 करोड हे गोल्ड आणि गोल्ड बुलियन फॉर्ममध्ये असणार आहेत आणि राहिलेले जे काही 85 करोड्स आहेत ते फॉरेन करन्सीच्या स्वरूपात असणार आहे. त्याची पुढे इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा, आउट ऑफ दिस 200 करोड 115 crore should be in the form of gold or the gold bullion, and rest 85 crore should be in the form of the foreign currencies, ठीक आहे. अशा प्रकारे तिचं जे मिनिमम रिझर्व्ह सिस्टम आहे त्याचं इन्फॉर्मेशन तर दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो बघा, जे काही RBIचे फर्स्ट गव्हर्नर, ठीक आहे, सर ऑस्बॉर्न स्मिथ, ठीक आहे. RBIचे जे गव्हर्नर आहेत, ठीक आहे, तर ते कोण आहेत, ऑस्बॉर्न स्मिथ आहेत, एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे आहे ते ब्रिटिश गव्हर्नर आहेत पण ते RBIचे फर्स्ट गव्हर्नर आहेत. त्यांचा कालावधी बघा 1 एप्रिल 1935 पासून तर 30 जून 1937 पर्यंत त्यांनी RBIचा जो काही आहे तो कारभार बघितला. त्याच्यानंतर चिंतामण द्वारकानाथ देशमुख, CD देशमुख, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल की हे जे आहेत हे इंडियन आहेत. चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे इंडियाचे जे आहेत हे फर्स्ट इंडियन जे काही आहे ते RBIचे गव्हर्नर होते बघा. फर्स्ट इंडियन गव्हर्नर ऑफ RBI, त्यांचा कालावधी 11 ऑगस्ट 1943 पासून तर 30 जून 1949 पर्यंत आहेत. आणि त्याच्यानंतर दिलं बघा M नरसिम्हन, द ओनली गव्हर्नर फ्रॉम द RBI केटरी, म्हणजे काय M नरसिम्हन जे आहे त्या RBIच्या जे आहे RBIमध्ये ऑलरेडी जे काय आहे ते जॉबला होते. त्याच्यानंतर त्या इंटरनल कॅडर एक्झाममधून ते पास होत ते RBIचे काही बनले ते सॉरी मित्रांनो, तर RBIचे ते गव्हर्नर बनले, ठीक आहे. एवढे लक्षात गोष्टी ठेवा. फर्स्ट गव्हर्नर ऑस्बॉर्न स्मिथ, त्याच्यानंतर फर्स्ट इंडियन गव्हर्नर चिंतामण द्वारकानाथ देशमुख, आणि RBIच्या इंटरनल कॅडरमधून जे पास होत RBIचे गव्हर्नर बनलेत त्यांचं नाव काय तर M नरसिम्हन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा RBIचे जे गव्हर्नर आहेत त्यांचा जो काही टर्म आहे तो जनरली किती असतो तो 3 वर्षांचा असतो. आणि तो बी एक्सटेन्शन त्यांना कळून मिळतं, एक्सटेन्शन केलं जातं त्यांचं. एका वेळी त्यांचं जे काही एक्सटेन्शन आहे ते 2 वर्षाचं केलं आपल्याला बघायला मिळतं, ठीक आहे. 2 वर्षाचं आपल्याला एका वेळी त्याचं एक्सटेन्शन आपल्याला कळायला मिळतं, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉंगेस्ट सर्विंग गव्हर्नर कोण आहे मग यामध्ये आपल्याला जो काही RBIचा आपण डेटा बघतोय तो क्रिस्प फॉर्मॅटमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम टू द पॉईंट आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याचा विचार करायचा आहे की RBIचे जे काही आजपर्यंत जे गव्हर्नर आहेत त्याच्यामध्ये लॉंगेस्ट सर्विंग गव्हर्नर त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव काय आहे बेनेगल रामाराव, ठीक आहे. बेनेगल रामाराव हे बघा यांनी सर्विंग किती केलेली आहे तर 7 years आणि 197 days, ठीक आहे. फोर्थ गव्हर्नर ऑफ RBI, ठीक आहे. ते RBIचे जेव्हा गव्हर्नर अपॉइंट झाले तेव्हा ते फोर्थ गव्हर्नर होते. त्याच्यानंतर शॉर्टेस्ट सर्विंग जे काही गव्हर्नर आहेत ते आहेत अमिताभ घोष, फक्त किती 20 डेजसाठी. अमिताभ घोष किती दिवसांसाठी अपॉइंट केले होते आणि ते 16th नंबरचे गव्हर्नर होते आणि फक्त 20 डेजसाठी त्यांना RBIचं गव्हर्नर म्हणून त्यांना काय आहे अपॉइंट केलेलं होतं, ठीक आहे. ते रायटर्स पण आहेत, बरेचसे पुस्तक ते लिहित असतात अमिताभ घोष, ठीक आहे. गव्हर्नर कॅन बी रिमूव्ड बाय द प्रेसिडेंट. आणि मग नंतर जे काही गव्हर्नर आहेत
गव्हर्नरला कोण रिमूव्ह करू शकतं, तर गव्हर्नर आरबीआयचा जो गव्हर्नर आहे त्याला प्रेसिडेंट रिमूव्ह करू शकतो, किंवा इन केस त्याने काही हेल्थ इश्यूनुसार त्याने किंवा त्याने काही पर्सनल रिझन देऊन रिझाईन केलं असेल तर त्याला त्याच्या पदावरून त्याला काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर बघा हे जे आहेत तुम्हाला मी त्यांचे इमेज ठेवलेले आहेत. हे कोण आहेत पहिले दाखवलेले बघा, हे जे आहे ते बेनेगल रामाराव आहेत, जे 4th आरबीआयचे गव्हर्नर होते. ठीक आहे, 7 वर्ष त्यांनी आपल्याला आरबीआयचे गव्हर्नर म्हणून 7 वर्ष आणि 197 दिवस आरबीआयची जी काय आहे त्यांनी पूर्णपणे गव्हर्नरचा कारभार म्हणून काम बघितलेलं आहे. त्याच्यानंतर जे 16th गव्हर्नर आहेत, ठीक आहे, 16th गव्हर्नर कोण आहे, ते कोण आहेत आपले अमिताभ घोष. फक्त 20 डेजसाठी आरबीआयचे गव्हर्नर जे म्हणून त्यांनी काम बघितलं होतं ते हे जे आहेत. आणि करंटली सर्विंग आरबीआयचे गव्हर्नर 26 नंबरचे. ठीक आहे, 26 गव्हर्नर ऑफ आरबीआय कोण आहेत, संजय मल्होत्रा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहेत हा जो डेटा आहे तुम्ही प्रामुख्यानं व्यवस्थित लक्षात ठेवा. मी बऱ्याचशा वेळा इंटरव्ह्यूला हे क्वेश्चन विचारलेत, मुलांना साध्या IBPS जे एक्झाम प्रिपरेशन करतात त्यांना आरबीआयचा गव्हर्नरसुद्धा सांगता येत नाही आहे, इतकी वाईट परिस्थिती आहे. तर त्यामध्ये हा जो कंटेंट मी आज तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे यामधला एकदम टू द पॉईंट आहे. यातले एक जे काही सेंटेन्सवरती आहे त्यावरती क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, बघा आपण आजच्या जे काही हा जो पार्ट फर्स्ट आणला त्यामध्ये आपण काय काय बघितलं, तर आरबीआयसाठी नेमलेलं कमिशन ते इम्पॉर्टंट आहे, कोणत्या वर्षी त्याचं रिकमेंडेशन करण्यात आलं. त्याच्यानंतर आरबीआयची एस्टॅब्लिशमेंट 1935ला झाली. त्याच्यानंतर तिचं नॅशनलायझेशन 1 जानेवारी 1949ला झालं. त्याच्यानंतर आरबीआयची शेअर कॅपिटल किती होती, आरबीआयचा आधी हेडक्वार्टर कुठे होते 1935मध्ये, त्याच्यानंतर 1937मध्ये ते मुंबईला शिफ्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर आरबीआयच्या असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टरची संख्या टोटल 21, जे आपण पूर्णपणे व्यवस्थित विभागून बघितले की 21 मेंबर्स कसे कसे विभागले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आरबीआयची असणारी सबसिडीज 6 इम्पॉर्टंट सबसिडीज आहेत. त्यातल्या ज्या 2 इम्पॉर्टंट आहेत, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड आणि सिक्युरिटी प्रिंटिंग इमिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचं जे आहे ते डिटेल फंक्शनिंग आपण जे आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या पार्टमध्ये आपण त्याला बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण त्याच्या नोट्सचे टाईप्स असतील, त्याचे डिनॉमिनेशन असतील नोट्स आणि कॉईनचे, ते पण आपण टाईप्स आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर 2 पार्ट्समध्ये आपण याला कव्हर करूया. पण आजचा जो कंटेंट आणलेला आहे त्यामध्ये तुम्ही हा पूर्णपणे व्यवस्थित पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत हे लेक्चर पूर्णपणे बघा. आणि काही डाऊट्स असतील तर त्याला तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपला जो काही क्लास आहे, मी जिथे जे बँकिंग अवेअरनेस स्टॅटिक फायनान्शियल जे काही अवेअरनेस शिकवत आहे, करंट अफेअर्स पण तिथं मी शिकवत असतो. तर आम्ही आमच्या क्लासने साकार एज्युकेशन नाशिकने तर 10 मार्च 2026 एक बॅच लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, बँकेचे काही IBPS जे एक्झाम कंडक्ट करते ती स्पेशली RBI प्लस MBA CTला फोकस म्हणून ही जी आहे ती बॅच आम्ही स्टार्ट करणार आहोत. 10 तारखेपासून आफ्टरनूनची बॅच आहे. तिचा टायमिंग बघा, टायमिंग किती आहे, 11:30 ते 4पर्यंत तिचा टायमिंग आहे विद्यार्थी मित्रांनो. जर समजा कोणाचं प्रिपरेशन करायला हवं असेल, कोणाला प्रिपरेशन करण्याची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच आम्ही जे काही फर्स्ट 3 दिवस असतो ते डेमो लेक्चर्स त्याच्यामध्ये अरेंज करत असतो. त्यामध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी येऊन ते डेमो लेक्चर्स अटेंड करू शकतात. फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतात डेमो लेक्चर्स. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही क्लास जर समजा तुम्हाला त्या सरांची ट्युनिंग आणि तुमची जर त्याच्यानी जर काही टॉपिक शिकवलेला आहे ते जर तुम्हाला कळत असेल, ठीक आहे, आणि तुम्हाला जर भविष्याचीही चिंता असेल तर तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर 4 सब्जेक्टचं तुमच्याकडनं प्रिपरेशन करून घेतलं जातं. आमच्याकडनं क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल आणि जनरल अवेअरनेस असेल. ठीक आहे, जनरल अवेअरनेसमध्ये आपण स्टॅटिक बँकिंग, फायनान्शियल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स हे टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर करत असतो. ठीक आहे, तर तुम्ही 10 मार्चपासून डेमो लेक्चर चालू होतील आमच्या बॅचेसचे, तर तुम्ही ते नक्कीच जॉईन करायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जे एकदा जर ॲडमिशन घेतलं विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन जर तुम्ही ह्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुमचे हे लाईफ टाईमसाठी ॲडमिशन असणार आहे. तुम्ही कोणत्याही नंतर तुमचा कोणताही टॉपिक वीक असेल तर तुम्ही कोणत्याही बॅचेसमध्ये, आमचे 4 बॅचेस चालतात, सकाळी 2 आणि दुपारी 2, त्या तुम्ही केव्हाही त्याच्यामध्ये तो टॉपिक जिथे बॅचमध्ये तो टॉपिक चालू शकतो तिथं तुम्ही जाऊन तुम्ही त्याचा कंप्लीट करू शकता. ठीक आहे, क्लासकडनं तुम्हाला बघा काय काय मिळणार आहे. वायफायची सुविधा पूर्णपणे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. बॅग मिळणार आहे. त्याच्यानंतर एक स्टडी रूम अवेलेबल करून देणार आहेत. त्याच्यानंतर स्टडी रूम जो आहे तुम्ही बॅच चालू असताना किंवा बॅच संपल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन ते अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर अड्डा 247कडनं एक 5-6 बुकांचा जो काही तुम्हाला सेट आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट क्लासकडनं प्रोव्हाइड केला जाईल. तुमच्या ॲडमिशनच्या फीजमध्येच त्याला इन्क्लूड केलेलं गेलं आहे. त्यामध्ये तुम्ही जे काही नवीन नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्षाची मॉक टेस्ट जी आहे, टेस्टचे सबस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला क्लासकडनं प्रोव्हाइड केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला प्रशस्त अशी कम्प्युटर लॅब आहे. तिथे तुम्ही जे आहे तिथे तुम्ही तुमची जी काही ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये जी टेस्ट तुम्ही देऊ शकता.
जेणेकरून तुमचा जे काही ऑनलाईन जे सर्व एक्झाम जे आहे ती ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असणार आहे. म्हणून तुमचं जे काही जे प्रिपरेशन आहे ते एक नेक्स्ट लेवलला पोहोचेल. त्यामुळे ऑनलाईन जे कम्प्युटरसुद्धा अवेलेबल करून दिले, तिथे तुम्ही तुमची मॉक टेस्ट देऊ शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आमचा जो यूट्यूब चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिक, याला तुम्ही यूट्यूब जर तुम्ही नवीन असाल, आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला जे काही असे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला ते मेसेजमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही त्याला बघू शकता आणि तुमचं नॉलेज जे आहे ते तुम्ही वाढवू शकता. आणि जर तुम्हाला मी आज जो शिकवलेला कंटेंट आहे जर तुम्हाला तो आवडला असेल तर तुम्ही माझा हक्काचा लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो, बघा टेलिग्रामचा ग्रुप आहे आमचा साकार एज्युकेशन नाशिक नावाने, तर तो या QR तुम्ही स्कॅन करून त्याला जॉईन करायचं आहे, ज्याच्यावर तुम्हाला सर्व रिक्रुटमेंटविषयी तुम्हाला जे काही आहे जे ॲडव्हर्टिजमेंट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही आम्ही PDF टाकत असतो इमिजिएटली, तेव्हा तुम्हाला माहिती इमिजिएटली मिळून जाईल. ठीक आहे. आमच्या बॅचेसविषयी जे क्लासच्या बॅचेसविषयी सुद्धा तुम्हाला तिथे ती माहिती मिळून जाईल. त्याच्यानंतर पुढे बघा, आमचा इंस्टाग्रामला पण एक पेज आहे. ठीक आहे. इंस्टाग्रामला पेज आहे साकार एज्युकेशन नाशिक नावानं, ते तुम्हाला तिथेही त्याला फॉलो करून घ्यायचं आहे. फॉलो केल्यानंतर तुम्हाला तिथेही कंटेंटविषयी जी काय आहे ती इन्फॉर्मेशन तिथं मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आज जो आपण RBI विषयी जो काही व्हिडिओ आणलेला आहे पार्ट 1मध्ये, ठीक आहे, त्याचं आपण व्यवस्थित डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.